नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली कला अद्वैतला हे सगळं कारस्थान कुणी केलेलं आहे, हे ज्वेलरीच्या बाबतीत कोणी कांड केलेला आहे ते समजणार आहे। ते कसं समजणार आहे, जेव्हा कला आणि अद्वैत मंदिरात जातात। तिथे मंदिरात गेल्यानंतर मंदिरातल्या गुरुजींनी कला आणि अद्वैतला सांगितलेलं आहे की मला असं वाटतंय की कुंपण शेत खातंय, म्हणजे तुमच्याच घरातली व्यक्ती आहे तीच हे सगळं करत आहे, त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये त्रास होत आहे, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आता कुंपण शेत खातंय याचा अर्थ कोण, नक्की कोण करत असेल हा प्रश्न पडलेला असतो। पण इथे मात्र आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सध्या पावसाचं वातावरण सुरू आहे, त्यामुळे थोडंसं व्हिडिओमध्ये डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आहे, त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते। चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। मन शांत नाहीये, अद्वैत डिस्टर्ब झालेला आहे, यासाठी कला ही अद्वैतला मंदिरात घेऊन आलेली आहे। आणि मग दोघंही मंदिरात तिथं आलेले असतात तेव्हा त्यांना कळलेलं आहे की कुंपण शेत खातंय, म्हणजे आपल्याच घरातलं कोणीतरी आहे आणि घरातलीच व्यक्ती हे सगळं करत आहे। मग अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये आलेले आहेत दुसऱ्या दिवशी। आता नक्की काय करायचं, कशा पद्धतीने माहिती काढायची आहे, या सर्व गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात। आणि त्याच वेळी कला म्हणत असते की आता आपण झडती घ्यायची, पण झडती घ्यायला सुरुवात केलेली असते तेव्हा मात्र सरोज जी आहे ती त्यांच्या ऑफिसमधल्या एका एम्प्लॉईला बोलवून घेते आणि सांगते की कला आणि अद्वैत या दोघांनीही झडती घ्यायचं ठरवलेलं आहे, काहीही झालं तरीही ही गोष्ट बाहेर पडता कामा नये, हे सगळं माझ्यावर येता कामा नये, त्यांनी कितीही झडती घेतली तरीही माझं नाव समोर येऊ द्यायचं नाही, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता कला तिथं आलेली असते आणि कला त्या दोघींचं बोलणं ऐकते। म्हणजे कलाला आता समजलेलं आहे की सरोज नक्की काय बोलत आहे, सरोजच्या डोक्यात काय चाललेलं आहे, सरोज कशा पद्धतीने बोलत आहे, हे सगळं कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि कला मात्र आता हे सगळं ऐकते। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। अद्वैत आणि कला दोघंही ऑफिसला निघालेले असतात आणि दोघंही आता कला बाहेर उभी असते, अद्वैत गाडी घेऊन आलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की चल खरेच चल, असं म्हणत इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते की नाही चांदेकर तू खाली ये, तेव्हा अद्वैत म्हणतो की आता काय झालं, असं म्हणत अद्वैत कलाला बोलवतो तेव्हा कला अद्वैतच्या मागे लागते की नाही तू चांदेकर खालीच ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत तिने अद्वैतला बोलवते। मग अद्वैत गाडीतून उतरतो आणि अद्वैत म्हणतो की काय झालं, तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर माझ्याकडून चूक झालेली आहे, मी वेंधळेपणा केलेला आहे, माझ्यामुळे तुला हे सगळं भोगायला लागलेलं आहे आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे, असं म्हणत कला तिने केलेल्या तिच्याकडून घडलेली जी चूक आहे त्या गोष्टीसाठी अद्वैतची माफी मागत असते। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की असू दे ना, तू सॉरी नको म्हणूस, अद्वैत कलाला म्हणत असतो। कला त्याला म्हणत असते की सॉरी, माझ्याकडनं झालेलं आहे सगळं आणि याच्यामध्ये तू अडकला गेलेला आहेस, असं कला बोलत असते। तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तू सॉरी नको म्हणू, याच्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये, तू कोणतीच चूक केलेली नाही, काहीही झालं तरीही माझी चूक आहे, माझ्याच टीमकडून हे सगळं झालेलं आहे, कसं आहे मी डिझाईनचा हेड म्हणून ही जबाबदारी घेणं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी ही जबाबदारी घेतलेली आहे, असं सगळं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा अद्वैत म्हणत असतो की इट्स ओके, एवढं तू मनाला लागून घेऊ नकोस, असं अद्वैत तिला सांगत असतो। तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही चांदेकर, माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत बोलत असतो आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की अद्वैतचं असं म्हणणं असतं की नाही काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या झालेल्या आहेत, आत्ता त्या गोष्टीवरती विचार करायची काहीच गरज नाहीये, असं अद्वैतचं म्हणणं असतं। जे काही घडलेलं होतं ते घडलेलं होतं आणि ती जबाबदारी माझी आहे, मी हेड आहे आणि तू माझ्यासाठी काही कमी प्रयत्न केलेले आहेत का, कारण या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तूच तर प्रयत्न केलेले आहेत, असं म्हणत अद्वैत जो आहे तो कलाचीच माफी मागत असतो। कलाला म्हणत असतो की तूच तर मला यातून बाहेर काढलेला आहे या सगळ्या गोष्टींमधून, असं म्हणत अद्वैत कलाशी बोलत असतो। कलाला मात्र कळतच नाहीये नक्की चांदेकरच्यात काय बदल झालाय, म्हणजे चांदेकर अचानक असं का वागायला लागलेला आहे, चांदेकरमध्ये एवढा बदल का झालाय, म्हणजे तो एवढा शांत शांत का आहे, हा चांदेकर असा कधीच नसतो, असं कलाचं म्हणणं असतं।
आणि कलाला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा कला म्हणते की आज हा वेंधळी म्हणला नाही, काही बोलला नाही, काही ऐकवलं नाहीये आणि हा गेला. आणि दोघंही गाडीत बसून ऑफिसला निघालेले असतात. इकडे राहुलला आता साईनाथ ज्वेलर्स जो आहे परांजपे त्याचा कॉल आलेला असतो आणि राहुल जो आहे तो त्याच्याशी बोलत असतो. तेव्हा तो राहुलला म्हणत असतो की हे बघ, अजिबात मी तुझ्याकडून काही सहन करणार नाही. काही झालं तरीही तुझ्याकडून जर चूक झाली तर मी तुला माफ करणार नाही. या भाषेमध्ये बोलणं सुरू झालेलं असतं. तो राहुलला धमकावत असतो, बोलत असतो. राहुल मात्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुल म्हणत असतो काळजी करू नको. कसं आहे, अद्वैत जरी आत्ता सुटलेला असला या सगळ्यातून तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही त्याला कसं अडकवायचं, आपलं पुढचं काम कसं करायचं ते मला माहिती आहे. पण हा मात्र बोलायला ऐकायला तयार नसतो. तो राहुलला म्हणत असतो की एवढा सगळा डाव व्यवस्थित जुळून आणला होता तर तो सुटला कसा. त्याच्यावरती राहुलचं एक म्हणणं असतं की अरे तो चांदेकर आहे, चांदेकरांनी सगळे त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरले आणि त्याला सोडवलेलं आहे असं राहुल सांगत असतो. आणि त्यासोबतच राहुलचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीनं झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता त्या दोघांचं बोलणं चालू झालेलं असतं. राहुल मात्र त्याला म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं आपण ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं होणार आहे असं राहुल म्हणत असतो. त्यासोबतच राहुल त्याला म्हणत असतो की सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे राहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत हे राहुलने आता सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की राहुल म्हणत असतो की आता पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे, आता चांदेकरांना उद्ध्वस्त करायचं आहे एवढं लक्षात ठेव असं राहुलने आता सांगितलेलं आहे. हा मूर्ख राहुल जराही विचार करत नाहीये. जो चांदेकरांना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करतोय तो स्वतः चांदेकर आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते आत्ता जरी घडत असलं तरीही तो स्वतः जो आहे तो त्याच्यामध्ये गोत्यात येणार आहे. तो दुसऱ्याला मदत जरी करत असला तरीही आत्ता ह्यामध्ये तो स्वतः अडकला जाऊ शकतो. कारण काही झालं तरीही तो जो परांजपे आहे तो मात्र खूप पोचलेला माणूस आहे आणि तो नक्कीच याच्यामध्ये राहुलला अडकवणार. जेव्हा सगळं त्याच्यात घशाशी येणार आहे तेव्हा मात्र त्याने राहुलची वाट लावणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं. इकडे संगीता मात्र बोलत असते. संगीता आता नैवेद्य घेऊन बाप्पाच्या समोर असते. तिने मोदकाचा नैवेद्य बनवलेला असतो आणि मोदक घेऊन ती बाप्पाकडे आलेली असते आणि म्हणत असते की खरंच आज ना हे सगळं जे काही झालेलं आहे ना ते तुझ्यामुळं. माझी लेकरं खुश असतील, माझं सगळं खुश असेल, माझी लेकरंही असतील तर मी खुश आहे. माझ्या लेकरांना असंच खुश ठेव असं म्हणत ती बाप्पाच्या समोर हात जोडत असते. बघ मी तुला सांगितलं होतं ना मी 21 मोदकांचा नैवेद्य करेल, मी केला 21 मोदकांचा नैवेद्य असं म्हणत ती बाप्पाच्या समोर बोलत असते. बाप्पाला बोलून माफी मागत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र तिने देवाच्या समोर हात जोडून बसलेली असते. आणि तेव्हा काजल मात्र तिथं असते. काजल म्हणत असते की आई, काजलला लगेच संगीता म्हणत असते का काय झालं ग तुला, तू काय असं बोलत आहेस असं काजलला ती म्हणत असते. काजल म्हणत असते तसं नाही ग, म्हणजे मला असं वाटलं ना म्हणून असं काजल बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र काजलला ती म्हणत असते तसं काही नाहीये, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला, कारण जे काय घडतंय ना ते सगळं बाप्पाच्या कृपेनेच आहे. इकडे कला आणि अद्वैत निघालेले असतात. अद्वैत म्हणत असतो की राईटला का खायला सांगतेस तू गाडी, अगं काउन्सिलर तर इकडच्या साईडला आहे, राईटला तर आपलं ऑफिस आहे. तेव्हा कला म्हणते की काय प्रॉब्लेम आहे तुला, ऑफिसकडून गेलो काय आणि नाही गेलो काय, म्हणजे आपल्याला तुला तर ऑफिसला जायचंच नाहीये ना, काउन्सिलरकडे जायचं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो की काय करू मी नक्की. मग शेवटी तो राईटला गाडी घेतो आणि ते दोघंही ऑफिसच्या समोर आलेले असतात. ऑफिसच्या स्टाफला कलाने इकडे मेसेज केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आम्ही पोहोचतच आहे. म्हणजे कलाने सगळा प्लॅन पुढचा बनवलेला असतो, काय करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या असतात. आणि मग सगळा स्टाफ जो आहे तो ऑफिसच्या बाहेर येऊन थांबलेला असतो आणि सगळेजण आता वेलकम अद्वैत सर असं म्हणत बोलत असतात आणि त्यांनी बुकेही आणलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. कारण अद्वैतच्या मनात गिल्ट आलेला आहे हे कलाला चांगलंच माहिती
माहिती असतं आणि अद्वैतचं मन त्याला खातंय ही गोष्ट तिला जाणवत असते. म्हणून तर तिने सगळ्या स्टाफच्या मदतीने हे सगळं सुरू केलेलं असतं आणि सगळ्या स्टाफच्या मदतीने ह्या गोष्टी तिनं करत असते. सगळ्यांची मदत घेत असते, सगळ्यांकडून ती समजून घेत असते, त्याचबरोबर चांदेकरलाही समजून घेत असते. सगळे आलेले असतात आणि म्हणत असतात की वेलकम बॅक सर, खरंच आम्हाला विश्वास होता की तुमच्या बाबतीत असं होऊ शकत नाही आहे, तुम्ही किती ग्रेट आहात ना ते आम्हाला माहिती आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कला जी आहे ती सगळ्या स्टाफ बरोबर तिथं उभी असते, ती बोलत असते. तिचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही चांदेकर जो आहे तो निर्दोष आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टींमुळं जो त्रास होतोय तो होता कामा नये, हे सगळं कलाचं ठरलेलं असतं. सगळा स्टाफ खूप आनंदाने अद्वैतकडे पाहत असतो. त्यांना अपेक्षा असते की खरंच आपले बॉस आहेत ना ते ग्रेटच आहेत, त्यांच्या बाबतीत अजिबात कुठली गोष्ट चुकू शकत नाही आहे, बॉस हे आहेत ना आपले ते चुकू शकत नाही आहे, एवढा विश्वास त्या सगळ्यांना असतो. आणि मग ते सगळेजण इकडे बोलत असतात आणि अद्वैतच्या बाबतीत पॉझिटिव्ह असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आता ऑफिसमध्ये येतो, सगळा स्टाफ दारात त्याची वाट बघत उभा असतो आणि सगळा स्टाफ जो आहे तो अद्वैतचं वेलकम करतो. पण आता तो उंबरठा ओलांडताना अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं. अद्वैतला कळत नसतं की ह्या सगळ्यातून मी काय करणार आहे, म्हणजे या सगळ्यामधून मी कसं ह्या सगळ्या गोष्टी फेस करणार आहे. त्याला आठवत असतं जेव्हा घरी त्याच्या पोलीस आलेले असतात आणि पोलीस हे घेऊन गेलेले असतात, तेव्हा मात्र अद्वैतला प्रश्न पडलेला असतो आणि अद्वैतला त्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा अद्वैत शांतच असतो, अद्वैत काहीच बोलत नाही आहे. अद्वैतला कळत नाही आहे की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, नक्की काय करायचं आहे, या गोष्टींचा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरूच झालेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला त्या गोष्टींमुळे इतका त्रास होत असतो, तो इतका डिस्टर्ब झालेला असतो की तो विचार करू लागलेला असतो की या सगळ्यातून मी मार्ग कसा काढणार आहे. काहीही झालं तरीही मी या इथला मेन आहे, मी बॉस आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही या सगळ्याची जबाबदारी माझी आहे, मी या सगळ्याला जबाबदार आहे आणि मी जर ही जबाबदारी नाही घेतली तर माझं चुकत आहे, हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि अद्वैत सगळ्याकडे पाहत असतो. अद्वैत म्हणत असतो हे सगळे जरी माझ्यावर विश्वास ठेवत असले तरी या सगळ्यांच्या मनात असंच काहीतरी येऊ शकतं. आणि अद्वैत तसा शांतच आता आत निघून जातो. तो कोणाला गुड मॉर्निंग करत नाही, कोणाला काहीच बोलत नाही आणि शांतपणे आत निघून गेलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आता ऑफिसमध्ये आलेला असतो, त्याच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि मग अद्वैतच्या पाठोपाठ कलाही केबिनमध्ये आलेली असते आणि कला म्हणत असते चांदेकर वेलकम बॅक आणि तुझं खूप खूप स्वागत आहे तुझ्या ऑफिसमध्ये आणि केबिनमध्ये, असं म्हणत अद्वैतला ती बोलत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता तिथे बसलेला असतो आणि तेव्हा त्याला सगळं आठवत असतं की कला आणि ते दोघं जण मिळून जे डिझाईनचं काम करायचे त्या दोघांनी स्वतः ते डिझाईन केलेल्या होत्या. त्याचबरोबर ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अद्वैत आणि कला किती पर्टिक्युलर आहेत, या सर्व गोष्टी त्याला आठवत असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अद्वैतच्या डोक्यातून विचार काही केल्या जात नसतात. तेवढ्यातच ऑफिसमधला जो शिपाई आहे तो अद्वैत आणि कलासाठी कॉफी घेऊन तिथे येतो आणि कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर कॉफी, असं म्हणत ती अद्वैतला कॉफी देत असते आणि अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला अचानक त्रास होऊ लागलेला असतो. अद्वैतला कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे, कशामुळे या सर्व गोष्टी घडत आहेत आणि हे मात्र इकडे अद्वैतला लक्षातच येत नाही. त्याला खूप त्रास व्हायला लागलेला असतो. त्याला असं वाटत असतं की काहीतरी चुकीचं घडतंय आणि आता त्या गोष्टींचा तो विचार करायला लागलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये आहेत, अद्वैतला अस्थमाचा अटॅक आलेला आहे आणि अद्वैत पॅनिक झालेला असतो आणि तो खूप डिस्टर्ब होत असतो, त्याला श्वास घेणं अवघड झालेलं असतं. तेव्हा कला त्याला म्हणते की चांदेकर इथे बस असं म्हणत अद्वैतला कला तिथे चेअरवरती बसवते आणि त्याला शांत करू लागते. अद्वैतला त्रास तर होत असतो, परंतु या सगळ्यातून आता मार्ग काढणंही तेवढंच गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर कला ही अद्वैतला पाणी देते प्यायला, त्याचबरोबर त्याला वारा तिथं घालत असते, हे घे असं म्हणत त्याच्याशी बोलत असते आणि त्याचबरोबर त्याला म्हणत असते की हे सगळं काय होतं. इकडे राहुल मात्र खिडकीतून पाहत असतो आणि तो म्हणत असतो की चला, म्हणजे माझ्या दिलेल्या गोळ्या ज्या आहेत त्या काम करू लागलेल्या आहेत, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला शांत करत असते आणि अद्वैतला त्रास होऊ लागल्यामुळं आता धावतच तिथं आलेला असतो तो म्हणजे राहुल म्हणत असतो की काय होतंय तुला नक्की, दादा काय होतंय तुला, तू ठीक आहेस ना, असं म्हणत तो तिथं आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण अद्वैतला
त्रास मात्र भयानक होत असतो. त्याला काहीच कळत नसतं आणि त्याला जणू काही पॅनिक अटॅक आलेला आहे अशी त्याची कंडिशन तिथे झालेली असते. त्याचबरोबर इकडे कला त्याला पाणी देत असते, त्याचबरोबर त्याचा अस्थमाचा पंप आहे तो देत असते, त्याचे हात चोळत असते आणि त्याला वाराही घालत असते. ऑफिसमध्ये AC असूनही अद्वैतला अचानक असा त्रास होऊ लागल्यामुळं कलालाही धक्का बसलेला असतो. मग कला अद्वैतला पाणी देते आणि राहुल म्हणत असतो की दादा तुला काय होतंय, नक्की तू ठीक आहेस ना, असं म्हणत राहुल जो आहे तो तिथे विचारत असतो आणि तेवढ्यातच राहुलचा फोन वाजतो. कला ही अद्वैतची काळजी घेण्यासाठी समर्थ असते, पण राहुलची जी नाटकं आहेत ती सुरू झालेली असतात आणि मग राहुल तिथे फोन उचलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की मी बिझी आहे, मी नंतर कॉल करेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू जा, तुझा इम्पॉर्टंट कॉल आहे ना. तेव्हा राहुल म्हणत असतो अरे पण दादा तुला त्रास होतोय ना. अद्वैत म्हणतो की मी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तू जा बरं बिनधास्त, असं म्हणत अद्वैतने त्याला जायला सांगितलेलं असतं. तेव्हा राहुल म्हणतो की काही लागलं तर मला सांग, असं म्हणत राहुल जो आहे तो तिथून गेलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत मात्र विचार करत असतो की तो म्हणत असतो की हे सगळं काय होतंय, कारण हे सगळं आबांनी कमवलेलं होतं, आबांनी एवढ्या विश्वासाने ते माझ्याकडे दिलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा त्याला त्रास व्हायला लागलेला असतो आणि तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला या सगळ्यामधून मार्ग काढणं गरजेचं आहे. हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच तो मात्र विचार करायला लागलेला असतो आणि तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही तो विश्वास धुळीला मिळालेला आहे. चांदेकरांची इज्जत माझ्यामुळे गेलेली आहे. आबांनी ज्या विश्वासाने हे सगळं माझ्यावर सोपवलेलं होतं तेवढ्या विश्वासाने मी ते सांभाळू शकलेलो नाही, असं सगळं बोलणं अद्वैतचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी चुकलेलो आहे आणि माझ्याकडून या चुका झालेल्या आहेत, असं इकडे अद्वैत बोलत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा राहुल तिथे जातो आणि जे ओरिजिनल दागिने बनवलेले होते ते दागिने जे आहेत ती जी पेटी आहे ती हातात घेतो, कारण आता यांचा पुढचा डाव असतो तो म्हणजे यांनी बनवलेले ओरिजिनल दागिने आहेत ते बाहेर विकायचे आणि चांदेकर अशा पद्धतीने फसवतात हे पुढचं चाललेलं असतं. तेव्हा राहुल म्हणत असतो की अद्वैत तुला मी कधीच वरती येऊ देणार नाही. त्यानंतर सोहम जो आहे तो म्हणत असतो की मी अनामिकासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही मोगऱ्याची फुलं आहेत, ही अनामिकाला खूप आवडतात. अनामिका जेव्हा मोगऱ्याची फुलं पाहिल तेव्हा तिला खूप आनंद होईल, असं म्हणत त्याने मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आहे तो अनामिकासाठी आणलेला असतो आणि तो म्हणतो खरंच आवडेल ना तिला, का ती पुन्हा चिडचिड करायला सुरुवात करेल. पण अनामिकाचं आजकालचं जे वागणं असतं ते खूपच भयानक असं असतं, ज्याचा आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. इतकं विचित्र पद्धतीनं हे अनामिकाचं वागणं सुरू झालेलं असतं. सोहमने तिला डोळे बंद करायला सांगितलेले असतात आणि तो जो गजरा आहे तो गजरा अनामिकाच्या हातात दिलेला असतो. तेव्हा अनामिका म्हणते की काय आहे हे सोहम सगळं. तेव्हा सोहम म्हणतो की हे बघ, मला ना तुझी माफी मागायची होती म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, असं सोहम सांगत असतो. आणि तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की हे सगळं मी तुझ्यासाठी केलेलं आहे, कारण तुला खूप छान वाटेल म्हणून. माझ्याकडनं चुकलेलं आहे, तू मला म्हणत असतेस ना मी कोणती जबाबदारी घेत नाही आहे, मी काही करत नाही आहे, म्हणून मला ह्या गोष्टी कराव्या वाटल्या तुझ्यासाठी आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा ती म्हणत असते की म्हणजे हे तुला कोणी आबांनी सांगितलं का, गुळाचा फुलांचा गजरा, फुलं दिले की बायको खुश होते. अरे तो आत्ताच्या जमान्यात आहे, मोगऱ्याचा गजरा घेऊन काय आलेला आहेस, एखादं ऑर्किड आणायचं, एखादं गिफ्ट आणायचं आणि हे तू असलं काय घेऊन आलेलं आहेस, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सोहमला खूप वाईट वाटतं, कारण ज्या पद्धतीनं अनामिका बोललेली असते ती खूपच विचित्र पद्धतीनं बोललेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आणि तो जो परांजपे आहे ते दोघंही भेटलेले असतात आणि ते दोघंही त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात, त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यांच्यामध्ये हे सगळं संभाषण होत असतं की आता अद्वैतला बर्बाद कसं करायचं. तेव्हा तो जो परांजपे आहे तो म्हणत असतो की इतके दिवस झालं की मी या चांदेकर ज्वेलर्सला मागे टाकून माझा ब्रँड पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते कधीच शक्य झालेलं नव्हतं आणि हे सगळं अशा पद्धतीने घडत होतं, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. पण आता त्याला उद्ध्वस्त करण्यावाचून मला कोणीही थांबवू शकत नाही, हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता राहुलने स्वतः ते दागिने आणून त्या परांजपेच्या हातात दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की आता काळजी करू नकोस रे तू, आता काही झालं तरी सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होणार आहेत, सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत, त्यामुळं तू बिंदास्त राहा, अशा पद्धतीने तो बोललेला असतो.
त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा त्या दोघांनी जो प्लॅन केलेला आहे, अद्वैतला पूर्णपणे अडकवायचा आहे त्यांना, आणि तो जो प्लॅन आहे तो मात्र आता कला आणि इकडे अद्वैत दोघंही कशा पद्धतीने उधळून लावतात ते मात्र पाहायला मिळणार आहे. कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं की चांदेकर, जेव्हा मी खूप डिस्टर्ब होते तेव्हा मी एक गोष्ट करते, आणि ती म्हणजे बाजारात जे आई अंबाबाईचं मंदिर आहे ना त्या मंदिरात जाते, तिथं जाऊन देवीचं दर्शन घेते आणि शांतपणे हे सगळं जे काय आहे ते मी तिथं जाऊन शांतपणे तिला मागणं घालत असते. आणि हे सगळं कला अद्वैतला सांगते. आपण ही सगळं संध्याकाळी ऑफिसमधून जाताना असं बोलत असते. आणि मग दोघंही मंदिरात पोचलेले असतात. हे सगळं काय झालेलं आहे, कोणामुळे हे सगळं झालेलं आहे, या सगळ्याचा काय मार्ग पाहिजे, हे सगळं देवी आईच्या समोर बोलत असतात. अद्वैतने देवी आईच्या समोर हात जोडलेले असतात आणि अद्वैत देवी आईच्या समोर हात जोडून तिथे उभा असतो आणि तो म्हणत असतो की हे सगळं कुणी केलं हे मला कळलं पाहिजे. मला कळत नाहीये की माझीच माणसं, जी माझ्या जवळची माणसं आहेत, मी ज्यांच्यावर विश्वास ठेवत आहे, ते कुटुंब माझं म्हणून मी ते ऑफिस सांभाळत आहे, पण माझ्याच माणसांनी मला का दगा दिलेला आहे, माझीच माणसं माझ्या विरोधात का उठलेली आहेत, हा प्रश्न आता तिथे तो अद्वैत विचारत असतो. तेव्हा मात्र कलाही तिथे असते. तर तिथे एक पुजारी काका असतात. ते अद्वैत आणि कलाला म्हणतात की मला असं वाटतंय की तुम्ही विचार करा थोडासा, कुंपण शेत खाते. असं जेव्हा ते बोलत असतात तेव्हा मात्र अद्वैत आणि कला म्हणत असतात म्हणजे, तेव्हा ते म्हणत असतात की तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे वागताय त्या पलीकडे काही गोष्टी घडलेल्या आहेत, आणि जे कुंपण आहे ना ते शेत खाते. म्हणजे विचार करा, तुमच्याच घरातली काही माणसं आहेत, ती तुमच्याच विरोधात उठलेली आहेत आणि तुमच्या विरोधात ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. हे सगळं जेव्हा चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैतला ह्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात. नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत, हे सगळं बोलणं त्यांचं चालू झालेलं असतं. आणि मग कला आणि अद्वैत दोघंही आता ऑफिसमध्ये आलेले असतात आणि अद्वैत आणि कलाने ठरवलेलं आहे की ऑफिसची झडती घ्यायची. आणि त्याचबरोबर ऑफिसची झडती घ्यायचं जेव्हा ठरलं जातं तेव्हा मात्र आता सरोजच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. सरोजने नेहाला बोलून घेतलेलं असतं आणि सरोज नेहाला म्हणत असते की हे बघ, काहीही झालं तरीही कला आणि अद्वैत आता झडती घेणार आहेत, त्यांच्या हाती काहीही लागता कामा नाही, कुठलीही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नाही, एवढं लक्षात ठेव, असं तिने सांगितलेलं असतं. आणि नेमकं कला येऊन ती गोष्ट ऐकते. कलाला आता कळतं की या सगळ्यामागे कोण सामील आहे आणि कलाला मात्र धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.